लिंक ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन रोशन जाधव. चला वेळ वाचवा. स्ट्रायकर एंड वरती सूरज. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. वाडिश लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आता तिथपर्यंत पोहोचतील. ऑर्थोडॉक्स कॉर्नर आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते आणि एका सिंगल पासून सुरुवात केली आहे. सूरज संकेतची जोडी डबल एस सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय आणि दोन्ही बघा युवा खेळाडू होते. मागच्या 4-5 वर्षांपूर्वी त्यांची क्रिकेटची सुरुवात आणि आता त्या संघाचे प्रमुख खेळाडू. हा संपूर्ण प्रवास त्याने पाहिलाय या दोन्ही खेळाडूंनी. भरपूर चांगला क्रिकेट. टप्पा पडला, राईज झाला बॉल. याच गोष्टीची आपण चर्चा करत आलोय की बघा राईज भरपूर होतात बॉल पिचवरती, खेळपट्टीवरती, गुडलेन स्पॉटवरती. तुम्ही जर वेगाने बॉल फेकला तर तिथे तुम्हाला स्लोप दिसतो, तिकडनं बॉल राईज होतो आणि पुढे जर बॉल टाकला अगदी त्या पॉपिंग क्रीजमध्ये वाईड यॉर्करचा पर्याय केला तर बॉल मग खाली राहतो. या दोन गोष्टी आहेत या खेळपट्टीवरती आणि त्याचं आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून किंवा त्याचं भाकीत करूनच खेळणं गरजेचं आहे. पुढे टाकलेला पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अगदी लँड झाला, टप्पा पडल्यानंतर निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल पासून ही देखील सुरुवात होते पाहायला मिळेल आणि धाव फलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 1 आकड्यावरती टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघ सध्या आपण पाहतोय. संकेत ठाकरे सध्या स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. स्टेप आउट केला. हा फटका चांगला. कव्हरच्या दिशेने खेळल्यात. एक धाव तर बनवली आणि बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. चौकाराकरिता धावा 4. चौकार. सूरज जाऊन संकेतला भेटले, चर्चा केली काय करता येईल, पण स्टेप आउट केलं होतं त्याने. बॉलचा मेरिट पर्यंत पोहोचण्याची गरज होती पण ऑप्शनचा बाहेरचा बॉल, पण बॅट जिकडे फेकली इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होते, आउटफील्ड मध्ये नव्हते आणि त्या कारणामुळे धावा 4 मिळाल्या. ऑन साइडला आता कनेक्शन तर चांगलं नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे, कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर धावा फलकावरती बनवला गेला. त्या म्हणजे टोटली 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 7 आकड्यावरती. मिड विकेटला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहिले सोनटके संघाकडनं वैभव जाधव होते पण कॅच सोडली वैभवने आणि त्यानंतर एक जीवनदान मिळालंय संकेतला. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल स्वीप करायचं होतं पण आता लॉंग स्टॉपला बॉल चाललाय वेगाने. अंपायरचा इशारा काय तो पाहावा लागेल. धावा 4 फलकावरती. लेग बाईच्या स्वरूपात हा आलाय चौकार. जरूर तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर लवकर मिळेल. चला
जवळ मॅचकडे पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं बॉल तयार होत आहे. उदय शेलार पहिला बॉल फुल टॉस. लेग अंपायर तिकडे इंटरेस्टेड आहेत. भीमच्या स्वरूपामध्ये हा बॉल येतोय नो आणि त्यानंतर अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. स्टार्ट तर चांगला मिळाला असं म्हणावं लागेल. 13 धावा फलकावरती आहेत. आता स्ट्रायकर एंडला आपण पुन्हा एकदा संकेतला पाहतोय आणि संकेतसाठी हा फ्री हिट आहे. अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. उदय तयार होता है. लव फुल टॉस डीप झाला बॉल आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे भरपूर तुम्हाला डॉट बॉलचे रेशिओ पाहायला मिळतील. अशा प्रकारच्याच मॅचेस तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसतील आणि तेच चित्र पाहायला मिळत आहे. पहिला फुल टॉस केला त्यानंतर फ्री हिटचा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण टोटल जाऊन पोहोचला गेला. सूर्यानगर जिथे बॅटिंग करतात सर्वप्रथमतः मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि 13 धावा फलकावरती आहेत. जय बजरंग सोनटक्के आणि मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता ऑप्शनचा भरपूर बाहेर आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल का? आता नॉन स्ट्रायकर एंडला धोका जरूर आहे पण फेकी अचूक झाली होती. फेकीमध्ये मी म्हणेन की कोणतीच चुकी नव्हती पण चेंडू गॅदर नाही करता आला. वाईड+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना उदयच्या हातामध्ये चेंडू झोपलाय. 15 धावा आहेत फलकावर. सूरज बॅटिंग करतात आता यावेळेस बॅटच्या कडेला लागला बॉल. आणखी एक सिंगल. डबल सिंगल्स चालू आहेत ज्या की गरजेच्या आहेत भरपूर. कारण की बघा डॉट बॉल जेवढे तुम्ही फेस कराल तेवढासा दबाव येईल तुम्हाला नंतर बॅटिंग लाईनअपवरती. पण डबल सिंगल स्ट्राईक रोटेशन चालू ठेवलं तर कदाचित तुम्हाला बॉलर एखादी संधी देऊ शकतो. जे की कालच्या दिवसामध्ये देखील या गोष्टीची आपण चर्चा केली होती की बघा स्ट्राईक रोटेशन करणं भरपूर महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेशन तुम्ही करत राहाल तेव्हा बॉलर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या नादामध्ये कधी कधी चुका करतो आणि त्याचा बेनिफिट उचलायचा आहे. पुन्हा फुल टॉस केला. आता बॉल लॉंग स्टॉपला भरपूर वेगाने चालला आणि अंपायरचा इशारा वाईड. 5 धावा. फार वेगाने बॉल हाताळला होता आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला वाईड+4 पंजा खोलला. अंपायरचा टोटल 5 धावा मिळाल्या आणि या 5 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्या जाऊन पोहोचला गेला 21 आकड्यावरती. स्टार्ट चांगला असं म्हणावं लागेल. जास्त वेग देण्याच्या नादामध्ये चुका करतोय उदय. हा बॉल चांगला आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला मिड ऑफला. कॅच कंप्लीट करायचा प्रयत्न तिकडे जरूर झालेला पण डिफिकल्ट होतं. त्याच दरम्यान 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं त्या फलकावरती धावा 23 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. नेक्स्ट मॅच तयार राहायचंय. यापुढील होणारी मॅच बॉल तयार. ऑप्शनचा पुन्हा एक बाहेर बॉल होता आणि डॉट बॉल पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय 23 आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई एकवीर स्पोर्ट्स खोणी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स साक्रोली. चला दोन्ही संघांचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. खोणी संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. साक्रोली संघाचे देखील पोहोचले असतील कारण की अगदी जवळचाच गाव आहे. स्टेप आउट करायचा प्रयत्न केला. पाठची कडा लागली त्यानंतर एका धावेकरिता एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 24 धावा आहेत फलकावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावा फलकावर.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. या षटकामध्ये धावा भरपूर खर्च केला. मागचं षटक मी म्हणेन की ज्या पद्धतीने हवा होतं त्या पद्धतीने तर आलं होतं. विकेट नाही मिळाले दोन्ही गोलंदाजांना, पण धावा या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर आला. शेवटचा अंतिम बॉल. सूरज आहे स्ट्रायकर एंड वरती. मोठा फटका खेळायचा होता, टप्पा पडला, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आणि रिधव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती विदाउट लॉस, जिथे टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यनगर बॅटिंग करतायत. 12.00च्या अवरेजने धाव फलकावरती धावा 24 आहेत. येणारे अजून 2 षटकं पाहावं लागेल कितीचा आव्हान सेट केला जाईल. बावीसावा फलकावरती 24 फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12.00चा अवरेजने स्टार्टर चांगला मिळालाय मोरिया स्पोर्ट्स सूर्यनगर संघाला. पण आता विकेटच्या शोधामध्ये असेल टीम सोनटक्के संघ आणि षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता वैभव शेलार. हॅलो, बॉलिंग ट्रॅक वरती वैभव शेलार तयार होत आहे. षटक क्रमांक 3 आतापर्यंत 24 धावा फलकावरती जोडला गेला. 3ऱ्या षटकाची सुरुवात. वैभव तयार होत आहे. समोर आहेत संकेत. लवफुल टॉस होता, बॅटचा अगदी कडेला लागला बॉल. एकदा फलकावरती बनवली. दुसरा धावेचा कॉल देखील आहे. मिस फील्ड केली गेली. चुका भरपूर केल्यात खरं तर. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा तिकडे दिल्या गेल्या. त्यानंतर मिसफील्ड एक कॅच देखील संकेतची आधी सोडली आणि आता देखील मिसफील्ड घडते. ह्या चुका सुधाराव्या लागतील किंवा या चुकांवरती थोडंसं तुम्हाला मात करावी लागेल. हॅलो, डॉट बॉल पाहायला मिळेल आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 26 धावा आहेत आतापर्यंत फलकावर. दरम्यान बंटी ठाकरे आणि वैभव जाधव रिहान वीर सूर्यनगर यांच्या माध्यमातून मोरिया स्पोर्ट्स सूर्यनगर संघाकरिता शुभेच्छा आला. हॅलो, स्विंग अँड मिस. हा डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण स्थगिती पाहताना सध्या तरी पाहतोय
26 धावा आहेत फलकावर. षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला तेव्हा 24 धावा होते. या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा दिल्यात, त्या म्हणजे पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर लगातारचे 3 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी चालू आहे उदयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उदय तयार होता. वैभव शेलार आहेत. इथे पहा हुक केलाय, पाठीमागे बॉल आहे, कॅपमध्ये बॉल आणि आता मात्र 2 टप्पे आणि बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे भरपूर वेळानंतर आलाय चौकार. धावा 4. पाठमधनं 4 धावा आल्या. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 35-40 हे टार्गेट तर सेट केलं असेल मनामध्ये सूर्यानगर संघाने. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 30 पाहतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहे. पुढे टाकलेला पुन्हा एकदा खेळायचं होतं त्याच दिशेला, पण आता मात्र इथे डॉट बॉल पाहायला मिळेल आणि या निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 समाप्त झालं. प्रथमतः टॉस पराभूत झाल्यानंतर, टॉस हारल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आतापर्यंत 10.00चा बरोबर ॲव्हरेजने जोडला गेला 30 आकड्यावरती. आता शेवटचं अंतिम षटक आहे. टीम सोनटक्के संघाला मी एक विनंती करेन की आपण थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या ॲव्हरेजने आतापर्यंत धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 30 आकड्यावरती. आता शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता आकाश शेवटच्या षटकामध्ये आणलं गेलं. फिल्डिंग सेटअपमध्ये देखील आपण चेंजेस पाहतोय. टोटल आउटफिल्डमध्ये तुम्हाला 5 खेळाडू दिसतील. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग दोघे तिथे पोहोचले. फेकी करेपर्यंत एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजे 31 आकड्यावरती. सूरज आणि संकेत ही जोडी सध्या पाहतोय ओपनिंग पेअर्स मध्ये आले होते आणि दोघेही खूप कॅल्क्युलेटेड गेम खेळलेत. बघा, जिथे फटके मारायचे तिथे त्यांनी ट्राय केलंय, जिथे डबल सिंगल्स खेळायचे तिथे खेळलेत. पण मी सूरजचं कौतुक करेन. बघा, आतापर्यंत त्याने सगळ्या सिंगल्स घेतल्यात. म्हणजे संकेतला त्याने अधिक स्ट्रायकर एंडवरती आणलाय. त्याला म्हणतोय की तू ट्राय कर, तू चान्स घे, आणि तेच तो नॉन स्ट्रायकर एंड पासून तो पाहतोय. हे कॅल्क्युलेशन्स गरजेचे आहेत. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा अंपायरचा इशारा, इट्स नो बॉल. हवेमध्ये कॅच कंप्लीट केली आहे जरूर, पण त्यानंतर आता दुसरी धाव मिळेल का? नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे 33 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. तर येणारा पुढचा बॉल सूरज करिता फ्री हिटचा. याआधी आपण संकेतला फ्री हिट खेळताना पाहिलेला, आता सूरजला फ्री हिटची संधी. मग आता सूरज इकडनं खांदे सैल करेल का? बॉल तयार. फ्री हिटचा बॉल आहे. ओव्हरस्टेप केला होता आधीच आणि त्यानंतर प्रॉपर ब्लॉक मध्ये बॉल पूर्णपणे थांबवणारा हा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 33 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मी पुन्हा एकदा तुम्हाला दुसरा पुकार देतोय. आई एकविरा स्पोर्ट्स खोणी आणि त्याचबरोबर टीम साक्रोळी या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 3 बॉल तयार होता. पुन्हा एकदा
फुल टॉस केला इथे देखील हवेमध्ये बॉल आहे, उंची जास्त आहे, डिस्टन्स तितका नाहीये, कॅच सुटली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6, षटकार. फ्रॉम बॅटिंग साइड चेक करा टीव्ही स्क्रीन अंपायर. आता हाईट जास्त असेल तर हा नो बॉल देखील होऊ शकतो, कमरेच्या वर असेल तर. चला आता आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करतात. साइड अँगलने चेक करा. अँड इट इज नो बॉल. सो आता हे 6 नाही तर हे टोटल 7 धावा मी आल्या. म्हटलं होतं ना की बघा सूरज डबल सिंगल खेळतोय, पण संधी मिळाली तर तो सोनं करेल जरूर. आणि हो जरूर त्याने सोनं केलंय. 7 धावा, फुल टॉस होता, पाठवला फुल टोल आणि त्यानंतर धाव फलकावरती धावा आतापर्यंत जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 4. आणि गोलंदाज देखील आता बदलावा लागेल, कारण की 2 बीमर आले. या आधी देखील एक बीमर आलेला, त्यानंतर दुसरा एक बीमर आला, त्यामुळे आता बॉलर देखील चेंज करावं लागेल. आणि फ्री हिट असेल कंटिन्यू. साहिल आणल्या बॉलिंग ट्रॅक वरती. लास्ट सीझन मध्ये आपण साहिलला बॉलिंग करताना पाहिलं होतं, पण आता बॉलिंग युनिट मध्ये आणखी ते सरळ बॉलर तयार झाले, त्यामुळे साहिलला कुठेतरी आपण बॉलिंग पासून दूर पाहतोय. पण आता संधी मिळाली साहिलला पुन्हा एकदा कमबॅक करण्याची. फ्री हिटचा बॉल, साहिल तयार. हवेत खेळलाय, उंचीवरती बॉल आहे, स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय साहिलने, पण मिड ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. रनआउटची संधी देखील आहे आणि फिंगर अप, फलंदाज होईल बाद. फोर्टी 41 जावा आहेत फळकावरती. 3 चेंडू फेकून झालेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू फेकायच्यात. रनआउटच्या माध्यमातून माघारी परतले गेले, संकेत माघारी परतलेत, पण सूरज आहेत आणि आता सूरजच्या समवेत बॅटिंग वरती राहुल आलाय. राहुल आलेत आता बॅटिंग वरती. बॉलर पुन्हा एकदा साहिल तयार होता. चौथा बॉल आहे मिड विकेटला. इथे पहा सूरजच्या बॅट मध्ये येतोय धमाका. वन मोर अनदर. बॉल होता, लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला सूरजच्या बॅट मधनं आणि बॉलला पाठवलं बॉन्ड लाईनच्या पलीकडे 6 आकड्यावरती. आणि षटकाराने धाव फलकावरती धावा 47 आकड्यावर जाऊन पोहोचलात. 5वा बॉल आहे. पुन्हा एकदा बॅटचा कडेला लागला, लिडी गेज लागले. खेळताना दुसऱ्या धावेचा कॉल आहे का सूरजचा? सेकंडला डिरेक्ट हिट होईल का? रनआउटची संधी देखील आहे आणि तिकडे विकेट पाहायला मिळेल. एकच धाव मिळेल, 1+ रनआउट आणि एका धावेच्या मदतीने 48. 5 चेंडूचा खेळ समाप्त. आता शेवटचा अंतिम बॉल. सो मच झीज आहे. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि आता शेवटचा अंतिम बॉल पाहावं लागेल किती धावा बनतील. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर भूपेश आलेत.
चांगला स्कोर बनवला आतापर्यंत. बघा सुरुवातीला पार्टनरशिप दोन्ही बॅटर सूरज संकेत यांनी बनवली. स्पेशली सूरजचं मी कौतुक करेन. संकेतने तर चांगल्या धावा बनवल्या, पण सूरज डबल सिंगल खेळत होता. पण जशी संधी मिळाली खांदे सैल करण्याची, जसा सेट झाला होता खेळपट्टीचा, जसा अंदाज आलेला, त्याने देखील धावा वेगाने बनवल्या. आणि त्या कॅल्क्युलेशनने उतरले होते किंवा ज्या माइंडसेटने उतरलेले ते मी म्हणेन की प्लॅनिंग अगदी बरोबर एक्झॅक्टली त्याने परफेक्शनने दाखवले. आणि आतापर्यंत धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या 48. मी म्हणेन की भरपूर मोठा स्कोर आहे या खेळपट्टीवरती. ज्या पद्धतीने खेळपट्टी बॉलर्सला सपोर्ट करते, तुमच्याकडे जर बॉलिंग चांगली असेल तर मी म्हणेन की एक चांगला स्कोर उभा केलाय. एक धाव बनवली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. स्ट्रायकर एंडला धोका. 2 धावा कंप्लीट केल्या जातील, तिसरी देखील बनेल का? 2च धावा मिळतील. आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला. त्या म्हणजेच बरोबर 50 धावा आहेत. 51 धावांचा वन असेल. या आपण जोडूयात टॉसबॉक्स मध्ये आणि त्यानंतर लगेचच 51 धावांचा रन चेस ऐकूयात साक्रोली संघाचे कॅप्टन या आणि त्याचबरोबर टीम एकविरा स्पोर्ट्स खोणी टीमचे कॅप्टन. आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय सन्माननीय भगवानजी चव्हाण साहेबांना विनंती करतोय की आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे करूयात आपण टॉस. चला जाऊयात आपण टॉसबॉक्स मध्ये. भावेश स्मृती चषक 2025 आणि भावेश विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ आपण हा टॉसबॉक्स पाहतोय. नाण्याच्या 2 बाजू छापा आणि काटा. कॉलिंग कोण देणार आहे? खोणी संघाकडनं कॉल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज काटा. पण सो नाण्याची बाजू जी आहे ती साक्रोली टीम कडे आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात साक्रोली टीमच्या कॅप्टनकडे. छोटीशी चर्चा देखील त्यांच्यासोबत. काय म्हणाल, एक जवळचंच मैदान आहे. या खेळपट्टीला भरपूर ओळखताय. कालपासून ज्या पद्धतीने मॅची पाहिल्या, या खेळपट्टीबद्दल काय सांगू शकाल का? नाही, खेळपट्टी तर खूप चांगली आहे आणि इथे खेळायला खूप मजा येते. पण एकंदरीत जर बघितलं गेलं तर इथे बॉलर्सला भरपूर सपोर्ट होतो, कारण की गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यावरती तो अचानक होणारा बाउन्स किंवा पुढे टाकल्यानंतर खाली राहणारा बॉल, हे या खेळपट्टीचं वैशिष्ट्य राहिलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने किंवा त्या खेळपट्टीला साजेल अशी गोलंदाजी करताना तुम्ही कोणत्या बॉलर्सवरती जास्त जिम्मेदारी द्याल आणि कोणावरती जास्त विश्वास दाखवाल? शैलेश आहे, तुषार आहे, मी स्वतः आहे. आणि टॉस जिंकला काय डिसिजन असेल सर्वप्रथम? बॅटिंग. काय म्हणशील, या सीझनची सुरुवात कशी झाली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कसा असेल? हे आमची दुसरी मॅच आहे. पहिली मॅच आम्ही हारलो आहे आणि आता आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील टीम साक्रोली. जाऊयात खोनी संघाच्या कॅप्टनकडे. मागच्या 2 वर्षापासून खेळताना पाहतोय प्रवास चांगला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा भरपूर खडतर रस्ता पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या सीझनमध्ये संपूर्ण टीमकडनं काय एक्सपेक्टेशन असतील? एक नवीन टीम दिसते, नवीन भरपूर चेहरे दिसत आहेत, त्यामुळे कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल? काय नाही, प्रत्येक प्लेयरनी आपला 100% द्यावा हीच अपेक्षा आहे. कुणावरती जास्त विश्वास दाखवायचा प्रयत्न करशील या मॅचमध्ये? संपूर्ण टीमवर. तरी पण जर बघितलं गेलं तर बॅटिंग युनिटमध्ये कोणावरती तुला जास्त विश्वास आहे की चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होऊ शकतं, किंवा बॉलिंग युनिटकडनं कोणावरती जास्त विश्वास असेल? ज्यांना ज्यांना चान्स भेटेल त्यांनी 100% द्यावा. खूप चांगलं आन्सर केलं. चला दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. तर नाणेफेकीच्या कक्षामधनं रिझल्ट येतोय. टीम साक्रोली वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स सुनीची पाटील. धन्यवाद मुनीजी पाटील. व्हॉइस ऑफ झेडके यांचा आवाज आपण ऐकलात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 50 धावा पलकावर लावण्यात यश आलंय मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर या टीमला. आता मात्र 51 धावांचा पाठलाग करावा लागेल. जय बजरंग सोनटक्के टीमसमोर हे लक्ष असेल. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
वैभव शेलार आणि विराज शेलार, वैभव जाधव आणि विराज शेलार ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय ओमकारला पहिल्या षटकाची जिम्मेदारी कर्णधाराने सोपवली गेली आहे. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय विराज आणि वैभव. अनेक स्पर्धेमध्ये आपण ह्या दोघांना पाहतोय सलामीची जोडी जयबजरंग सोनटकेच्या माध्यमातून. ह्या मॅचमध्ये पाहिलं तर 50 धाबा लगावल्या गेल्यात मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर टीमच्या माध्यमातून. 51 धाबाचं मोठं चेस ह्या टीमला करावं लागेल या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, या मॅचमध्ये विजय संपादन करायचा असेल तर. या खेळपट्टीचा या मैदानाचा आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. मोठी धावसंख्या केल्यानंतर सेकंड इनिंगमध्ये आपण अनेक संघांना पराभूत होताना पाहिलं, परंतु आज दुसरा दिवस आहे, दुसरी मॅच आपण पाहतोय या दोन संघामध्ये खेळत असताना. ह्या मॅचमध्ये कोणत्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जयबजरंग सोनटके टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. सलामीच्या जोडीच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल तर हे चेस चांगल्या पद्धतीचं राहील. परंतु ज्या पद्धतीनं मोरया स्पोर्ट्स सूर्यनगर टीमने फलंदाजी केली त्या पद्धतीची मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावी लागेल. चला मॅचला सुरुवात करायची. वेळे संदर्भात सहकार्य करा. स्ट्राईक एंडवर आपण पाहतो विराज शेलार, तर नॉन स्ट्राईक एंडला वैभव जाधव. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय ओमकार. तर पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या सत्राला इथून मात्र सुरुवात होत असताना. तर पंचांचा इशारा आलाय, दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिलाच बॉल, त्यावेळेस पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा राहिलाय. पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्वेर आहे, अतिरिक्त बनणार राहील. पहिली धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या माध्यमातून. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर विराजच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस गती कमी केली होती, स्विंग होताना आपण चेंडूला पाहिलं. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने निघाला आणि त्याचं कारण म्हणलं हा निर्धाव चेंडू. तुमच्याकडे लाईन लेन चांगली असेल तर मात्र तुम्ही प्रत्येक चेंडू हा पलंसमोर प्रश्न विचारांना टाकू शकता. तीच लाईन यावेळेस पाहायला मिळाली. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत तिथं उपस्थित. चांगला झेल विराज शेलारची खेळी होती संपुष्टात. लागणारा पहिला धक्का. विकेटचं पतन झालं. विराज शेलार माघारी परतलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय वैभव शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभव जाधव आणि वैभव शेलार या दोन्ही बॅटरला मात्र इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जेव्हा धाबांचा चेस केला जातो तेव्हा पार्टनरशिपला खूप महत्त्व असतं आणि पार्टनरशिप ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र प्रस्थापित करावी लागेल, निर्माण करावी लागेल. ह्यावेळेस चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूपासून दूर राहिले
आणि त्याचं कारण म्हणलं निर्धाव चेंडू. पहिला चेंडू जरूर स्वेर पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र चांगली लाईन लेंथ गोलंदाज ओमकार दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर समोर. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला लाईन ओळखावी लागेल, त्यानंतर मात्र तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळता येतील आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. त्यावेळेस स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू सिली मिड ऑफ मध्ये गेला. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. दोन्ही अंकावर यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आमच्या व्यासपीठाच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. एक टप्प्याखेरीज सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये 6 धावा जोडल्या गेल्यात. एका विकेटचं नुकसान आपण पाहिलं. विराज शेलार माघारी परतला गेला, 0वर बाद झाला. मात्र षटकाच्या अंतिम चेंडूवर एक चौकार आला. वैभव जाधवच्या बॅटमधून येणारा हा चौकार. 51 धावांचा चेस आपल्याला करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्यात, म्हणजे अजून 3 षटकामध्ये विजयाकरिता 45 धाव्यांची आवश्यकता आहे. समीकरण मोठं आहे फलकावर, परंतु समीकरण तुम्हाला सोपं करावं लागेल. इथे मात्र तुम्हाला कष्ट, मेहनत, जिद्द, धाडस मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. त्याकरिता तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याकरिता सूरजला आणल्या गेले. ओमकारने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च करत विराज शेलारला माघारी परतवलं गेलं. सुरुवात चांगली करून दिली. सूरजला सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल ज्या बजरंग सोनटक्केच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार सूरज. यावेळेस फुल टॉस आहे. फुल टॉसला मात्र फुल टोल वसूल करत असताना पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका. षटकार 6. डीजे कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. वैभव शेलारच्या बॅटमधून येणारा हा धमाकेदार षटकार आपण पाहिला. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते, फक्त जिद्द पाहिजे. आणि जिद्द इथं मात्र वैभव शेलारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने स्ट्रोक केला गेला, चेंडूला सरळ पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहायला मिळतोय 12 अंकावर. सूरजचं स्वागत केलंय वैभवनं. पहिल्या चेंडूवर 6 आल्यात. ह्यावेळेस ऑन साईडला विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू लाडवलं गेलंय. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना 13 अंकावर धावफलक. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धाबा खर्च केल्यात सूरजनं. कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. ज्या पद्धतीनं ओमकारने पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती
आणि ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ते प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आतापर्यंत सक्सेस होत असताना पाहायला मिळत आहेत. ह्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एकत्रित भरणा. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 14 या अंकावर धावफलक. गोलंदाज सूरज पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस लिडिंग एज आहे. यष्टी रक्षक चेंडू खाली. साधा सोपा झेल इथे मात्र सोडलाय यष्टी रक्षकानं. छा पद्धतीने पाहिलं तर असं वाटलं होतं की इझी कॅच आहे. जेल सुटला. जीवनदान मिळालं वैभव जाधवला. या जीवनदानाचा किती फायदा उठवला जाईल. सूरज पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. फलंदाजाला 2 धाबा कंप्लीट करण्याची संधी होती. 2 धाबेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं 16 या आकड्यावर. 16 धाबा फलकावर आहेत. आत्तापर्यंत 4 चेंडूंची समाप्ती झाली. अजून या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. 51चा चेस करत असताना जय बजरंग सोनटक्के टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीम समोर. यावेळेस डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळेल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 17-17. धावा फलकावर आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु अबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय रुबाबदार दमदार चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला वैभवच्या बॅटमधून येणारा हा चौकार. यावेळेस चांगलं कमबॅक केलंय. टॉट चेंडूनं या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 21-21. आता मात्र 12 मध्ये 21 बनवल्या गेल्या आहेत. 12 मध्ये 30 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता जय बजरंग सोनटक्के टीम समोर लक्ष. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल पहिल्या सत्रात सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी राहिली होती. पहिल्या सत्रामध्ये रोशनने 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर उदयने 13 खर्च केल्या. म्हणजे 2 षटकामध्ये 20 धावा होत्या मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीमच्या. मात्र सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 झाल्यात. म्हणजे 1 धाव त्यापेक्षा जास्त आहे. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील जय बजरंग सोनटक्के टीमला. 12 मध्ये 30 कराव्या लागतील विजयाकरिता. परंतु पार्टनरशिप चांगली राहिली आहे. विराज 0वर बाद झाल्यानंतर मात्र ह्या दोन्ही बॅटरने 21 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिपला खूप महत्त्व आहे. तीच पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये वैभव जाधव आणि वैभव शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संकेतला आणलं गेलंय. 3रं षटक महत्त्वपूर्ण षटक. समोर बॅटर वैभव शेलार. पहिला चेंडू चांगली लाईन लेंथ निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. लाईन ओळखून मात्र स्ट्रोक खेळावे लागतील. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली संकेतची. गोलंदाज संकेत पुण्याच्या एकदा वैभव शेलारच्या विरोधामध्ये गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. विकेटच्या मागे चेंडूला अडवला गेलाय इनफिल्डच्या आतमध्ये.
एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 22-22. आता मात्र 10 चेंडू विजयाकरिता 29 धावा. लक्ष जरूर फलकावर मोठं वाढतंय, परंतु इथे कष्ट, मेहनत, जिद्द, धाडस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागते. क्रिकेट त्यासाठीच जाणलं जाते. तुम्हाला प्रत्येक वेळी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रयत्न ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जरूर केला जाईल. समोर बॅटर आपण पाहतोय वैभव जाधव. यावेळेस चेंडूने बॅटचा संपर्क झाला तेव्हाच मोहरलेली होती 6 धावेची. हा येतोय के कडक सिक्सर. मी अगोदरच म्हटलं होतं झेल किती महागडा ठरू शकतोय. त्यानंतर मात्र त्याने तिथून 12 धावा जमा केल्यात आपल्या टीमसाठी. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 28-28. गोलंदाज तयार. संकेत ह्यावेळेस ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे अशी उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं 29-29. चांगली फलंदाजी केली जाते वैभव जाधवच्या बॅटमधून आपण पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे तिथे उभे. चांगला झेल. फलंदाज फेल. वैभव जाधवला जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणार हा दुसरा धक्का. वैभव जाधव माघारी परतला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उदय. डावकोरे आताचा बॅटर. समीकरण पाहिलं तर आठ चेंडू विजयाकरिता 22 धाव्यांची आवश्यकता. संकेत षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक केलंय. त्याच फलंदाजाला मात्र माघारी परतवलं गेलंय. चांगला झेल कंप्लीट करत असताना आपण राहुलला पाहिलं सीमारेषेचं जवळ. प्रेशर कॅच आपण पाहिला कंप्लीट करत असताना राहुल या खेळाडूला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये. त्यावेळेस हाफ ट्रॅकर होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 31-31. आता मात्र 20 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 20. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता. समोर बॅटर उदय. यावेळेस अलॉन द कार्पेट ऑन साईडला.
एक धाव तर कंप्लीट केली, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. ते मात्र उदयला परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागणारा हा तिसरा धक्का जय बजरंग सोनटक्के टीमला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 32. आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता 19 धाब्यांची आवश्यकता आहे. परंतु सोनटक्के टीमसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज गणेश पाटील साक्रोली यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज. परंतु मैदानाच्या आतमध्ये जे समीकरण आहे ते 6 चेंडू 19. वैभव शेलार स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या बॅटरकडे मोठे पटके आहेत. प्रयत्न जरूर केला जाईल. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील ह्या बॅटरला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अंतिम षटकाकरिता मानसला आणलं गेलंय. समीकरण जरूर मोठं आहे फलकावर. 6 चेंडू 19. प्रयत्न जरूर केले जातील वैभव शेलारच्या माध्यमातून. 6 चेंडू 19 असं समीकरण. यावेळेस लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली. मानस इथे मात्र चांगला झेल कंप्लीट करत असताना वैभव शेलारला जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा 4था धक्का. न्यू बॅटर आपण पाहतो. शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिनवर असेल शैलेश. नो स्ट्रायकिनला साहिल. 5 चेंडू 19 असं समीकरण. चांगली सुरुवात केली मानसने. पहिल्याच बॉलवर वैभवला माघारी परतवलं गेलं. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. नौखा गोलंदाज आहे परंतु लाईन लेंथ आणि वेग कमालीचा पाहायला मिळाला आणि त्याचं कारण निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू कमालीचे राहिलेत मानसचे. 4-19 असं समीकरण. अजून एक चांगला चेंडू. यावेळी स्विंग होत असताना आपण पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर वळण घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. च्या पद्धतीनं पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू कमालीचे राहिलेत. पहिल्याच बॉलवर वैभवला माघारी परतवलं गेलं. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. म्हणजे आतापर्यंत कुठलीही धाव खर्च केलेली नाहीये. त्यामध्ये एक विकेट मिळवली आहे. तर मात्र 3 चेंडू 19. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र जय बजरंग सोनटक्के टीमच्या ज्या आशा होत्या त्या मात्र आता निराशे छायेमध्ये जात असताना आता मात्र औपचारिकताच बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. 2 चेंडू 19 असं समीकरण. आव्याका बाहेरचं हे समीकरण. तर कमालीची गोलंदाजी राहिली.
ते मात्र विकेटचं पतन तर बाकी एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. विजयापासून एक पाऊल दूर मोरया स्पोर्ट्स सूर्यानगर टीम. चांगला खेळ राहिला आहे ह्या मॅचमध्ये. ज्या पद्धतीने फलकावर 50 धाबा लगावल्या गेल्या पहिल्या 17मध्ये, त्यानंतर 50 धाबा डिफेंड केल्या आहेत. जयबजरंग सोनटक्केच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने चांगली गोलंदाजी केली आणि अंतिम षटकामध्ये कमाल राहिली आहे गोलंदाजाची. कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये कुठलीही धाव खर्च केली नाही आणि त्यामध्ये विकेट मिळवल्यात 2.